वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या कमेंट्स आल्या होत्या, जवळपास खूप सारे कमेंट्स आले विद्यार्थ्यांच्या। मुख्य विषय कोणता आहे त्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त 2 सेकंदात तुम्हाला कळणार आहे कोणता विषय मुख्य आहे आणि इतर विषय कोणते जे आहेत ते आपल्याला टाकायचे, ठीक आहे। ती गोष्ट सांगणार आहे, सोबत विवाहित महिला जे आहेत त्यांच्या संदर्भात आणि काही तुमचे अजून काही डाऊट्स होते त्या संदर्भात सुद्धा आणि डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा, ठीक आहे। करूया स्टार्ट। तर व्हिडिओ जो आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात कोणती माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिली एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला, मी जी माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला पूर्ण तुमच्यापर्यंत जे आहे तुमचं सोल्युशन झालं पाहिजे। जर सोल्युशन नाही झालं तर मला कमेंटमध्ये सांगा, सोल्युशन झालं तर धन्यवाद किंवा थँक्यू जे आहे कमेंटमध्ये सांगितलं तर मला कळेल की तुमची समस्या जी आहे सॉल्व्ह झालेली आहे, ठीक आहे। आता 100% सोल्युशन कसं करायचं बघा। सगळ्यात पहिले महत्त्वाचं काय करायचं तुम्हाला, तुमच्या मोबाईलमध्ये एक फंक्शन आहे, कोणतं, चॅट जीपीटी नावाचं। मी तुम्हाला तसं तर सांगितलं की मेन सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्ट कसे ओळखायचे बघा। फॉर एक्झाम्पल समजा माझं बीएससी झालेलं आहे, तर बीएससी झाल्यानंतर मला फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला मराठी आणि इंग्लिश होती लँग्वेज, पण थर्ड इयरला आम्हाला मराठी इंग्लिश नव्हती, फक्त आम्हाला बॉटनी, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी होतं। आता ज्यावेळेस मी ग्रुप सिलेक्ट केला बीएससीचा, तर त्यावेळेस मायक्रो हा माझा मुख्य विषय होता आणि बॉटनी आणि झुलॉजी हे सोबतचे विषय होते। मग आता जर समजा पवित्र पोर्टलला मला विषय टाकायचे, तर त्यावेळेस मी पहिला विषय मायक्रोबायोलॉजी, दुसरा झुलॉजी आणि तिसरा बॉटनी टाकणार आहे, ठीक आहे। मराठी विषय टाकणार, मराठी किंवा इंग्लिश टाकणार नाही, कारण की त्याचे जर पसंतीक्रम आले तर त्या संदर्भात माझा जो डॉक्युमेंट नाही ते फक्त माझ्या लँग्वेज होत्या, ठीक आहे। आता हे बीएससी वाल्यांना झालं। आता बीए, बीकॉम आणि बीएससी वाल्यांनी काय करायचं, बाकीच्यांनी काय करायचं, ठीक आहे। तर अजून एक साधा सोपा उपाय आहे, कोणता, जर तुमचं बीए असेल किंवा बीकॉम असेल किंवा बीएससी असेल तरी सुद्धा तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला मास्टर डिग्री केली असेल, तुम्ही एमए केला असेल, तर कोणत्या सब्जेक्टमध्ये एमए केलं होतं, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल मी सांगतो, माझं बीएससीच नाही, माझं एमएससी सुद्धा झालेलं आहे। मग आता माझं बीएससी मायक्रो होतं, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी आणि बॉटनी, पण मग या 3 विषयापैकी मी कोणत्या ना कोणत्या विषयात मी एमएससी करू शकत होतो। मग मी एमएससी कशामध्ये केली, एमएससी मायक्रोमध्ये माझा नंबर नाही लागला, पण मी एमएससी झुलॉजीमध्ये केली, म्हणजे माझे मुख्य विषय जे होते ते मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी आणि बॉटनी होते, ठीक आहे। म्हणजे थोडक्यात तुमचे जे एमकॉमला किंवा एमएला किंवा एमएससीला जे विषय असतील मुख्य विषय, तो विषय तुमचा जो आहे बीएससीचा मुख्य विषय असणार आहे। अजून एक डाऊट क्लिअर करून टाकतो, तुमची समस्या राहणार नाही, आणि अजून 2 रामबाण उपाय आहे माझ्याजवळ, जेणेकरून तुमच्या अडचणी सॉल्व्ह होतील। काय, तर बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं, तुमचा विचार कुठं होणार आहे, जर समजा वर्ग 6 ते 8 साठी तुमचा विचार झाला ग्रॅज्युएशन 12वी नुसार, तर तिथं तुमचं 12वीचं किंवा 10वीचं माध्यम जे आहे ते कन्सिडर केलं जाईल। आणि राहिला विषय 9वी-10वी वर्ग 9वी ते 10वी साठी तुमचा विचार होईल, तर त्यावेळेस तुमचे ग्रॅज्युएशनचे विषय बघितले जातील, कोणता मुख्य विषय आहे त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम येतील। तर जे 10वीला विषय असतात, तर तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे आणि तुम्ही कोणता विषय मुलांना शिकू शकता त्या संदर्भातच तुमचं कोणती गोष्ट आहे, म्हणजे कोणता सब्जेक्ट आहे तुमचा, तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे। फॉर एक्झाम्पल समजा मी इंग्लिश मिडियमचं नाही आहे, पण माझं इंग्लिशमध्ये बीए झालेलं आहे, बीए इंग्लिश आहे माझं, तर मग मी इंग्रजी विषय हा मुख्य विषय निवडणार आहे। जर समजा उदाहरणार्थ मला इतिहास विषय होता बीएला, तर मी त्यावेळेस इतिहास विषयाची निवड करेल, मुख्य विषय जो येतो, कारण की मला 9वी-10वीला जे विषय येतील, ज्यावेळेस मी शिक्षक होईल तर त्यावेळेस मी तो विषय विद्यार्थ्यांना शिकू शकतो, त्याच विषयासंदर्भात तुम्हाला ओळखायचं आहे, ठीक आहे। आता डाऊट क्लिअर झाला असेल सगळा, ठीक आहे। ज्यांना मुख्य विषय, प्रमुख विषय माहीत आहे त्यांच्यासाठी एक आयडिया आहे की त्यांनी डायरेक्ट तो मुख्य विषय टाकायचा आहे। ज्यांना मुख्य विषय माहीत नाही पण बाकी 3 विषय माहीत आहेत, 3 विषयापैकी कोणता कोणता एक मुख्य विषय आहे, तर त्यावेळेस तुम्ही ते 3 विषय टाकू शकता, ठीक आहे। आता राहिला ऑप्शन 1 महत्त्वाचा। आता माझ्याजवळचं सांगतो मी तुम्हाला, एक पुरावा देतो जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही, ठीक आहे। हे बघा, ही आहे माझी फर्स्ट इयरची, मी तुम्हाला मार्कशीट दाखवू शकत नाही, प्रायव्हेट किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करता येत नाही सोशल मीडियावर, ठीक आहे। तर ही माझी फर्स्ट इयरची मार्कशीट आहे, याच्यावर आहे इंग्लिश मराठी कंपल्सरी आहे आणि बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी 3 विषय कंपल्सरी आहे फर्स्ट इयरचे, ठीक आहे। क्लिअर, फर्स्ट इयर झाला। सेकंड इयरला काय काय आहे बघूया आपण। मार्कशीटवर बघा, इंग्लिश मराठी कंपल्सरी, इंग्लिश कंपल्सरी, मराठी सेकंड लँग्वेज, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ठीक आहे, झाले दोन्ही। आणि थर्ड इयरला बघा, थर्ड इयरला कोणते विषय आहेत माझे, बीएससीला बॉटनी, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी, म्हणजे हे माझे 3 विषय आहेत। आणि यातला सुद्धा माझा 3 विषयापैकी कोणता मुख्य विषय होता, तो मायक्रो होता, ठीक आहे। पण असं नाही की माझे बाकीचे विषय मेन नव्हते, बॉटनी आणि झुलॉजी ते सुद्धा होते, म्हणूनच मी एमएससी झुलॉजीमध्ये केली, ठीक आहे। आता तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो, मोबाईलवरून, तुमच्याजवळ मोबाईल आहे, हँडसेट आहे, त्या हँडसेटवर काय करायचं आहे, चॅट जीपीटी उघडायचं आहे, ठीक आहे। चॅट जीपीटी उघडल्यानंतर काय करायचं सांगतो मी तुम्हाला। चॅट जीपीटी उघडा, चॅट जीपीटी आहे तुमच्याजवळ, ठीक आहे। चॅट जीपीटी उघडल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतं बघा, अशा प्रकारचं ऑप्शन असेल तिथं। चॅट जीपीटी उघडल्यानंतर काय करायचं, मी तुम्हाला आता जस्ट चॅट जीपीटीला प्रश्न विचारला आहे आणि त्यानुसार उत्तर सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे।
उत्तर बघा कसं आलंय. उत्तर आपल्याला व्यवस्थित आणि योग्य उत्तर दिलंय. मागच्या व्हिडिओवर 164 कमेंट होते. ठीक आहे. आता उत्तर काय विचारलंय मी, चॅट जीपीटीला प्रश्न काय विचारला होता ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या फोनमध्ये जी चॅट जीपीटी आहे ती ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. ओके, हा प्रश्न आहे. मी मराठीमध्ये प्रश्न विचारला, डायरेक्ट मराठीमध्ये. काय विचारला मी प्रश्न, मी BScला मराठी, इंग्रजी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र असे विषय घेतले होते, तर माझा यातील कोणता विषय प्रमुख आहे, कोणता विषय गौण आहे, असा प्रश्न मी चॅट जीपीटीला विचारला. मग चॅट जीपीटीनं मला उत्तर काय दिलं बघा. आता उत्तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, काळजीपूर्वक ऐका. अशाच प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. त्यांनी मला उत्तर असं दिलंय, BSc मध्ये प्रमुख म्हणजेच मेजर आणि गौण म्हणजेच मायनर विषय हे तुमच्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रम रचनेवर अवलंबून असतात. तरीही सामान्य पद्धत अशी असते, तुमचे विषय मराठी, इंग्रजी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे झुलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, मराठी आणि इंग्लिश असे आहेत. साधारणपणे वर्गीकरण असे असते. प्रमुख विषय जो आहे तुमचा तो आहे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे याने तिन्ही विषयाला प्रमुख विषय म्हणलंय. यापैकी एक विषय प्रमुख असू शकतो. तो विषय असा विषय प्रमुख असतो जो 3 वर्ष सातत्याने फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला शिकवला जातो. त्याच विषयात प्रॅक्टिकल किंवा जास्त क्रेडिट्स असतात. क्लिअर झाला अजून? जो विषय प्रमुख असतो 3 वर्ष सातत्याने शिकवला जातो आणि ज्यात प्रॅक्टिकल किंवा क्रेडिट्स असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ झुलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी. ओके. अजूनही त्यांनी सांगितलं आहे खाली काय, तुमच्या मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेटवर हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमची डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट एकदा व्यवस्थित बघून घ्या. नंतर आता गौण विषय कोणते, तर त्यांनी काय सांगितलंय, गौण किंवा मायनर विषय म्हणजे उरलेले विषय. उदाहरणार्थ जे विषय 1-2 वर्ष किंवा कमी क्रेडिटसाठी असतात, 1-2 वर्ष शिकवल्या जातात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं भाषा विषय. मग भाषा कोणकोणत्या होत्या तुमच्या, तर मराठी आणि इंग्रजी. हे प्रमुख किंवा गौण विषय नसतात. हे कंपल्सरी किंवा फाउंडेशन सब्जेक्ट मानले जातात. आता त्याच्या खाली एक गोष्ट दिली त्यांनी, अचूक माहिती कशी तपासाल, की तुम्ही करेक्ट तुम्हाला कसं निवडायचं किंवा कसं ओळखायचं तुम्ही तुमचा कोणता विषय मेन आहे. तर बघा, फायनल इयरची मार्कशीट बघा, डिग्री सर्टिफिकेट बघा किंवा कॉलेजचा BScचा सिलेबस बघा. डिग्रीवर लिहिलेले असते बॅचलर ऑफ सायन्स, तर मग झुलॉजी आहे, बॉटनी आहे का मायक्रोबायोलॉजी आहे. जर तुमची जी डिग्री आहे ती जर डिग्रीमध्ये काय लिहिलेलं आहे ते जर सांगितलं तुम्ही चॅट जीपीटीला, तर तुम्हाला 100% खात्रीने सांगू शकते कोणता विषय प्रमुख आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने सांगून झालं आहे माझं, की कशा पद्धतीने तुम्ही मेन विषय ओळखायचा आहे आणि मुख्य विषय ओळखायचा. ठीक आहे. आता मी कमेंटवर होतो. ठीक आहे. ते कमेंट होत्या महत्त्वाच्या, त्या कमेंट्समध्ये तुमची सुद्धा कमेंट असू शकते. ठीक आहे. ज्या ज्या मुख्य कमेंट आहे 2, 4, 5, 6 ज्या त्याच घेऊ आपण. सर डिजी लॉकरवरती डॉक्युमेंट्सचं चालेल का 12वीचं सर्टिफिकेट? हो चालते. डिजी लॉकरमध्ये डॉक्युमेंट चालते. ठीक आहे. CTETचं सुद्धा डॉक्युमेंट डिजी लॉकरवरच मिळतं, ते चालतं. शैक्षणिक अर्हताची मुदत वाढवता येईल का सर 29/9/2025 पर्यंत? 25/9/2025 पर्यंत तर नाही. जी तुमची ॲक्च्युली तुम्हाला मुदत दिलेली आहे 30 तारीख राहील फायनल. शिक्षण सेवक चालू आहे ओपन कॅटेगरीमध्ये, पोर्टलमध्ये EWS कॅटेगरी अप्लाय करू शकतो का? आता शिक्षण सेवक चालू आहे ओपन कॅटेगरीमधून तुम्ही सिलेक्ट झाले असाल. आता जर तुम्हाला कास्ट तिथे चेंज करायचं असेल तर कास्ट चेंज करायचं ऑप्शन आहे, पण तुमच्याजवळ ते प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि ते सुद्धा विहित तारखेमधलं, आणि तुम्ही त्या कास्टला बिलॉंग केलं पाहिजे. ठीक आहे. नंतर 10वीचे मार्क मेमो नसेल तर रजिस्ट्रेशन करता येते का? बघा, 10वीचं मार्कशीट जर नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही डुप्लिकेट मार्कशीट काढू शकता डिजी लॉकरमधून, किंवा मग युनिव्हर्सिटीमध्ये जा, तिथून सुद्धा तुम्ही एक कॉपी डुप्लिकेट कॉपी काढू शकता. ठीक आहे. सर BEd झाले आहे, BA अर्थशास्त्र आहे, MA अर्थशास्त्र आहे, तर कोणता विषय निवडा? अर्थशास्त्र आहे. ठीक आहे. OTP येत नाही कालपासून. OTP येत नाही तर काय करा, सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, थोडा वेळ थांबा, नंतर परत ट्राय करा. सुबोध यांचं म्हणणं आहे, आत्ता समाधान झाले सर, कारण आम्हा BA वाल्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. थँक्यू सो मच गुरु. ठीक आहे. अजून काय आहे कमेंट? लग्न झालेली महिला OBC असेल किंवा टेट फॉर्म सासरच्या नावाने भरला असेल, आता रजिस्ट्रेशन कोणत्या नावाने करावे कृपया सांगावे. बघा, हा एक प्रॉब्लेम होता महिलांचा. तर बघा, तुम्ही टेट फॉर्म जो भरलेला आहे की नाही, टेटचा फॉर्म, तो टेटचा फॉर्म कोणत्या नावाने भरलेला आहे तुम्ही? हजबंडचे किंवा वडिलांच्या नावाने. ठीक आहे. आता तुमचे जर समजा डॉक्युमेंट्स वडिलांच्या नावाने आहेत तर तुम्ही टेटचा फॉर्म सुद्धा वडिलांच्या नावानेच भरला असेल आणि त्याच नावानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं पवित्र पोर्टलवर. ठीक आहे. आता जर समजा काही महिलांनी काय केलं असेल, वडिलांच्या नावाऐवजी हजबंडच्या नावानं जर समजा टेटचा फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस सुद्धा डॉक्युमेंट त्यांना वडिलांच्या नावाचे असणार आहेत माहेरचे. तर काय करायचं, त्यावेळेस गॅजेट सोबत ठेवा
किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. हे सांगितलं मी मॅरिड वुमनसाठी, ज्यांच्या नावामध्ये जे आहे बदल आहेत अशा महिलांसाठी. अजून काय आहे, कोणाचं आहे अजून नवीन? हां, नमस्कार सर, मी BEdची परीक्षा 2018मध्ये पास आहे. त्याची गुणपत्रके माझ्याकडे आहेत, म्हणजे मार्कशीट आहे. पण सध्या माझ्याकडे BEdची पदवी प्रमाणपत्र नाही, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नाही आहे. तर मी काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती. जर ज्यांच्याकडे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नाही किंवा पदवी प्रमाणपत्र नाही किंवा पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळतं. ते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून काढावं लागेल, ते लवकर मिळते. ठीक आहे, ते काढून घ्या. आता इथे बघा, सीटेट सर्टिफिकेटवर माझे पूर्ण नाव आले नाही, फक्त फर्स्ट नेम आले आहे आणि मदर नेममध्ये सरनेम आले आहे. गॅजेट काढत आहे, पण पोर्टलवर नोंदणी करताना मिसमॅच आला तर काही प्रॉब्लेम होईल का? जर तुम्हाला पवित्र पोर्टलवर TTमध्ये काही माहिती नोंदवताना मिसमॅच आलं तर तिथं रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा असं ऑप्शन आहे. त्याच्यावर तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स आहे, त्याच्यावर तुमचं नाव आहे पूर्ण, आणि हे जे डॉक्युमेंट आहे सीटेटचं तुमचं, तर तिथे फक्त तुमच्या नावाचा पुरावा, तुम्हीच आहात आणि तुमचं सर्टिफिकेट आहे हे कन्फर्म करण्यासाठी राजपत्रित किंवा त्याला काय म्हणतात गॅजेट काढून घ्या किंवा ॲफिडेविट करून घ्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या या व्हिडिओमध्ये. हा जो व्हिडिओ आहे तुमची पूर्ण समस्या सोडवण्यासाठी मदत करेल. आणि जर अजूनही समस्या सोडवता येत नसेल किंवा आली नसेल तर कमेंटमध्ये लिहा. आणि ज्यांची समस्या सोडवता येत नसेल तरी अजून सांगतो, वेगवेगळ्या ठिकाणी विचारपूस करा, कन्फर्म करा 100%, आणि नंतरच तिथे सब्जेक्ट जे आहे मेन्शन करा. ठीक आहे, तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.